आम आदमी के बढ़ते कदम, जय हो। हर कदम पर भारत बुलंद, जय हो। आओ आओ कदम हम बढ़ाते चले, आओ भारत को बुलंदी पे लाते चले। जय हो, जय हो। आओ आओ कांग्रेस के हम साथ चले, आओ हाथ से हाथ मिला कर चले। जय हो। नेहरू जी ने आधुनिक भारत का रास्ता दिखाया है, शास्त्री जी ने जय जवान और जय किसान सिखलाया है, इंदिरा जी ने हरित क्रांति का पौधा लगाया है, राजीव जी ने 21वीं सदी में हमें पहुंचाया है। हो कांग्रेस के संग आम आदमी के बढ़ते कदम, हर कदम पर काँग्रेसचा हात विकासाला साथ। लातूर महानगरपालिका निवडणूक 2012 प्रभाग क्रमांक 7 चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गोजमगुंडे विक्रांत विक्रम शेख शाहिदाबी जमील अहमद यांनाच प्रचंड मताने विजयी करा। आपले मत काँग्रेसला, लातूरच्या विकासाला। काँग्रेस का हात आम आदमी के साथ। सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी, सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, सन्माननीय आमदार अमित भैया देशमुख साहेब यांच्या विकासाला चालना देण्यासाठी केवळ आणि केवळ एकच पर्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। दिल्लीमध्ये ज्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता आहे, अशाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांना संधी द्या आणि लातूरचा कायापालट करण्याची संधी दवडू नका। लातूरकरांनो, मतदार बंधू भगिनींनो, आपणास विनम्र आव्हान, प्रभाग क्रमांक 7 चे गोजमगुंडे विक्रांत विक्रम शेख शाहिदाबी जमील अहमद याच उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा। साथ चले, आओ हाथ से हाथ मिला कर चले। जय हो। पुढे 25 वर्ष लातूर कसं राहील ही दृष्टी काँग्रेस पक्षाकडे आहे, ही दृष्टी विलासरावजी देशमुख साहेबांच्याकडे, आणि यासाठी तुम्ही आमची साथ दिली पाहिजे ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार। आपले मत काँग्रेसला, लातूरच्या विकासाला। वायदा आहे पक्का, निश्चय आहे खरा, काँग्रेस बदलणार लातूरचा चेहरा मोहरा। जिथं पंजा दिसेल त्याच्या पुढचं बटन दाबा, फक्त पंजा बघा, बटन दाबा आणि मला आपले मत काँग्रेसला, लातूरच्या विकासाला। विकास करायचा असेल तर ज्यांची सत्ता आहे दिल्लीमध्ये, ज्यांची सत्ता आहे मुंबईमध्ये, जी माणसं वरून या शहरासाठी निधी पाठवत आहेत, त्याच पक्षाचा माणूस निवडून दिला पाहिजे, कारण काँग्रेस का हात आम आदमी के साथ। दिसला पंजा की दाबा बटन, दिसला पंजा की दाबा बटन, दिसला पंजा की दाबा बटन, दिसला पंजा की दाबा बटन। इथूनच घ्या, थांबा थांबा, इथून घ्या, इथूनच घ्या ना, खाली बसा, खाली बसून घ्या। माननीय अमित भैया, माननीय माजी आमदार आपले
शिवाजीराव कवळेकर त्यानंतर मी आपल्या आमदारांना विनंती करतो की झालं